accelerate the wheel of Dhamma, subscribe the channel and press the bell icon. Bhagavato Arahato Samma Sambuddhassa Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. साध साध साध. त्या तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. तथागतांचा शुद्ध धम्म जो या जन्मात जर मनापासून पालन केलं आणि या धम्माच्या अनुभूतीमध्ये आपण खोल उतरून हा धम्म जाणण्याचा प्रयत्न केला तर तो इथेच आपल्याला फळ देतो. आपण 2 मिनिट किंवा 3 मिनिट मंगल मैत्री केली तर आपल्याला 10 फळं प्राप्त होतात. ना ते 3 मिनिटांमध्ये आपण जर विपස්සना केली 20 मिनिट 30 मिनिट किंवा 40 मिनिट किंवा 1 घंटा तर लगेच आपलं दुःख शांत होतं. पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही दुःख. ही गॅरंटी आहे बौद्ध धम्माची. आणि आपण जर आनापानसती केली हे जे श्वास आहे दोन्ही नाकपुड्यातून येतो जातो या श्वासावर जर बारीक लक्ष दिलं सूक्ष्म अतिसूक्ष्म आणि त्याच्यावर जर आपलं मन निर्विकार रूपामध्ये निष्पाप रूपामध्ये जर एकाग्र झालं तर आपल्याला 28 फळं लगेच मिळतात अर्ध्या तासाच्या आतमध्ये. ही गॅरंटी आहे बुद्ध धर्माची. अशा प्रकारे तत्काळ फळ देणारा लगेच फळ देणारा माणसाला या जन्मामध्ये परिपूर्ण मानव बनवणारा धम्माचरणानंतर परिपूर्ण मानवाच्या गुणाचा सर्वांग विकास करायला मदत करणारा महान शील शुद्ध ज्ञानानं परिपूर्ण भर देणार समाधी सम्यक समाधी शुद्ध ज्ञानानं परिपूर्ण भरलेला आणि महान प्रज्ञा शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण भरलेला अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं पालन करून धम्म आणि विनय या जन्मामध्ये त्याने आपल्या जीवनामध्ये त्याचं दर्पण करून आरसा करून त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला निहाळलं अवलोकन केलं संशोधन केलं स्वतःला बदलवून टाकलं. आपल्या स्वतःच्या सहनशीलतेनं आपल्या स्वतःच्या संयमानं आपल्या स्वतःच्या शुद्ध त्यागानं आपल्या स्वतःच्या सम्यक पवित्र निष्कलंक चर्येने आणि आपल्या स्वतःच्या शील सुगंधाने सर्वांना प्रभावित करून साऱ्या माणसाला जोडलं. आपल्या प्रज्ञेच्या तेजानं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला प्रत्येक राज्यामध्ये आणि समग्र भारतभर ज्या पूजनीय निष्कलंक निष्पाप अरहंत भिक्खू संघाने सर्वांना तेजस्वी केलं अशा पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपण या मावसाळा पवित्र पावन विश्वशांती बुद्धविहाराच्या जागेवरती बसून या ठिकाणी त्रिशरण पंचशील ग्रहण केलं. हे जीवनातलं पहिलं आपलं आचरण आहे की जे उत्थानाकडे आणि सर्वांग प्रगतीकडे नेणार आहे. सर्व प्रकारच्या पापातून आपल्याला मुक्त करणारे एकमेव आचरण आहे ते म्हणजे शील. आणि सर्व प्रकारच्या भयातून आणि सर्व प्रकारच्या विकारातून आणि सर्व प्रकारच्या अंतर्मनाच्या मळातून आपल्याला कायमची मुक्ती देणारं आचरण आहे वागणं आहे ते त्रिशरण. आणि असं त्रिशरण पंचशील आपण इथं ग्रहण करून आपल्या जीवनाचं पहिलं कर्म या जन्माचं आज 7 जुलैला आपण केलेलं आहे. हे ज्यांच्यामुळे आपल्याला करायला मिळालं. या जागेवर बसायला मिळालं आपल्याला,
हे जपानचे सारे मित्र मैत्रिणी बौद्ध धम्मीय हे यांचं भेटगाठ झाली. या सर्व हे जपानचे लोक या सर्वांची आपल्याला मुलाखत झाली, भेटगाठ झाली आणि त्यांच्यासोबत मैत्रीनं बसायला, मैत्रीनं बोलायला, मैत्रीनं संवाद करायला, मैत्रीनं आपण त्यांचं ज्ञान ऐकलं. आपण या ठिकाणी बसलो ज्यांच्यामुळं आपल्याला हे सारं मिळालेलं आहे, ज्यांच्यामुळे आपल्या अंगावर नवे नवे पांढरे शुभ्र कपडे आलेले आहे, आले की नाही? ज्यांच्यामुळे आपल्या गळ्यामध्ये सोन्याचे अलंकार आले, कानामध्ये सोन्याचे अलंकार आले आणि आपली नजर ही वाघासारखी झाली. आपल्यामध्ये साहस अशा प्रकारे निर्भय झालं आणि हक्क आणि अधिकारानं जगण्याचं आपल्याला फार मोठं महान बळ मिळालं, ज्यांच्यामुळे देशातलं सारं वातावरण बदलून गेलं आणि समग्र भारत देश समतेचा देश व्हावा म्हणून, बंधुत्वाचा देश व्हावा म्हणून, न्यायाचा देश बनाव म्हणून आणि खऱ्या स्वातंत्र्याचा देश आपल्याला उपभोगायला मिळावा म्हणून सर्वांग मानवतावादाचं वातावरण या देशामध्ये तयार व्हावं म्हणून ज्याने 46 वर्ष 47 वर्षापर्यंत अहो रात्र जीवन झिजून 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 आपल्या घराची पर्वा केली नाही. ज्यांचे 4 लेकर गेले, गंगाधर गेला, सिंधुताई मेली, रमेश मेला आणि शेवटी राजरतही मेला. 4 लेकर मेले तरी ज्याने आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांसारखे कोटी कोटी लेकर या देशात गुलाम होते, ज्याला माणूस बनून रस्त्याने चालता येत नव्हतं, ज्याला माणूस बनून जागा नव्हती, ज्याला माणूस म्हणून शिक्षण नव्हतं, धन कमवता येत नव्हतं, प्रगतीचे सारे रस्ते बंद झाले होते, ज्याला माणूस म्हणून या देशामध्ये कुणासोबतही हे अधिकार वाणीनं बोलण्याचा माझा हक्क नव्हता, अशी या देशात गुलामी होती, लाचारी होती, पशुतुल्य जीवन होतं, नीच जीवन होतं आणि 1 दिवसाचं नव्हतं, 2 दिवसाचं नव्हतं, 1 महिन्याचं नव्हतं, 2 वर्षाचं नव्हतं, 5 वर्षाचं नव्हतं, 300 शतक पर्यंत अशा प्रकारची जीवन जगण्याची आपल्यावर पाळी ब्राह्मणवादानं आणली होती. हे सारं दूर करून ज्याने आपल्याला पुन्हा एकदा बुद्ध धर्मामध्ये पवित्र केलं आणि नरकातून बाहेर काढलं आणि आपल्याला भगवान बुद्धाच्या धम्माचं महान सामर्थ्य दिलं, संस्कार दिले, दिशा दिली, 22 प्रतींचा सुगंध दिला आणि अशा प्रकारे मानव म्हणून सर्वांग विकासाचा धम्म जीवन मार्ग दिला. असे जगातले पहिले सर्वात उच्च दर्जाचे कायदे पंडित, महान शास्त्रज्ञ, बुद्ध धर्माचे पुनरुद्धारक डॉक्टर परम पूजनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये समर्पित राहू. आज मला आनंद होत आहे की आमचे भिक्खू प्रज्ञाबोधी यांनी जपानच्या पाहुण्याला बोलून आपल्या सर्व लोकांना इथे मैत्रीचं नातं जोडून त्यांचे 4 शब्द हे या ठिकाणी ऐकायला आपण सुविधा केली. त्याबद्दल एकदा या आजच्या 7 जुलैला त्यांना मी कोटी कोटी मंगल मैत्री देतो आणि कोटी कोटी त्यांचं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. हे प्रज्ञाबोधीच्या जीवनातला फार महत्वाचा चरित्रामध्ये नमूद करण्यासारखा प्रसंग आहे. आपण सर्वजण आज धर्माच्या नव्या वाटेला चाललेला होता. आपली जुनी वाट गेलेली आहे. आपली जुनी वाट दैववादाची होती. तिने सर्वांचं कंबरड मोडून टाकलं, कुणाला जिवंत ठेवलं नाही त्याने. आणि म्हणून आज आपण दैववादाला अजिबात मानत नाही. आपण देवाला, ईश्वराला, परमेश्वराला, अवताराला अजिबात मानत नाही. जे अयोध्याला रामाच्या मंदिरामध्ये जे रामाची मूर्ती आहे त्याच्यात जे बुद्धाला त्याने देवाचा अवतार केला, विष्णूचा अवतार केला, हा खोटा आणि खोडचा ब्राह्मणवादाचा प्रचार आहे. म्हणून याचा निषेध या जाहीर धम्मसभेमध्ये मी करत आहोत. आपण सर्वजण बुद्धाला अवतार मानत नाही, आपण बुद्धाला देव मानत नाही, आपण बुद्धाला अर्धा माणूस आणि अर्धा अवतारही मानत नाही, आपण बुद्धाला परिपूर्ण मानवही मानत नाही आणि अर्धा अवतारही मानत नाही. आपण बुद्धाला मानतो काय नेमकं?
आपण सर्वजण या बाबीला फार गंभीरपूर्वक आज लक्ष देण्याची गरज आहे. बुद्ध म्हणजे काय म्हणतो आपण? बुद्ध म्हणजे परिपूर्ण दुःखमुक्तीचं ज्ञान देणारा सर्वात उच्च असा महान संबोधीने भरला महामानव. बुद्ध म्हणजे किती बस सोपं आहे. बुद्ध म्हणजे अमर्याद प्रेमानं वागणारा उच्च ज्ञानानं भरलेला महापुरुष. बुद्ध म्हणजे अमर्याद महाकरुणेनं भरलेला उच्च ज्ञानाचा महान महामानव. बुद्ध म्हणजे अमर्याद कर्मणीनं नम्रतेनं गोरगरिबांना, दुबळ्यांना, शोषितांना, पीडितांना, दुःखितांना त्याच्यातून बाहेर काढून त्याला परिपूर्ण सुखी करणारा सर्वात उच्च ज्ञानाचा महाप्रज्ञावंत. बुद्ध म्हणजे परिपूर्ण शील आणि शील शुद्धीनं भरलेला उच्च ज्ञानाचा पवित्र महापुरुष. बुद्ध म्हणजे निष्कलंक जीवनानं भरलेला पवित्र महापुरुष. किती सोपा अर्थ आहे बघा. पालीमध्ये हे सारे अर्थ आहेत. म्हणून दररोज आपण भगवान बुद्धाचं ध्यान करत राहावं. कमीत कमी 3 मिनिट. जे ज्या लोकांना सकाळी लवकर उठायची सवय आहे, 5:30ला 5ला 6ला त्यांनी लवकर स्वच्छ व्हावं, अंघोळ वगैरे करून परिपूर्ण शांत बसावं, टीव्ही बंद करून ठेवावी, रेडिओ बंद करून ठेवावा आणि बुद्धाचं ध्यान फक्त 3 मिनिट करावं. इकडे लक्ष द्या, कोणी बोलू नका. बायानो, महिला आपल्या बोलत राहतात, शिकलेल्या महिला फार बोलतात. 3 मिनिट बुद्धाचे 9 गुण कमीत कमी 3 मिनिटांमध्ये आपण एकाग्र मनानं असं शांत बसून खुर्चीवर किंवा खाली याची एकाग्रता करा आणि 3 मिनिटात तुम्हाला बराबर 10 फायदे होतील. पहिला फायदा होईल की तुमचं मन आयुष्यभर निर्भय राहील. एकही भय संसारातलं तुम्हाला त्रास देणार नाही. हा पहिला फायदा होईल तुम्हाला. दुसरा फायदा होईल, तुमचं मन एकदम निष्पाप बनेल, तर पुन्हा कोणतंही मन वाईट पापाकडे जाणार नाही. कोणतंच पाप मनात मन येणार नाही अशा प्रकारे. आणि असे वाढत वाढत अनेक फायदे तुमच्या वाट्याला येतील. तुम्ही करून पहा. अंधाकारी धम्मपाल होते, जे श्रीलंकेहून आले होते, ते बुद्धाचं ध्यान करायला बुद्धगयेला आले होते. पिंपळाखाली बसले, त्याला बोधवृक्ष म्हणतात. आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी अर्धा घंटा ध्यान केलं आणि अर्ध्या तासामध्ये त्यांना जे बळ मिळालं, बुद्धाचं बळ मिळालं, बुद्धाचं करुणा बळ मिळालं, बुद्धाचं उद्योग बळ मिळालं, बुद्धाचं अमर्याद राबणारा बळ मिळालं, बुद्धाची परिपूर्ण तेजस्वी अशी बोधीची महान अनुभूती त्यांना झाली. आणि त्यांनी संकल्प केला की मी जी महाबोधी महाविहार आहे आज ब्राह्मणवादाच्या ताब्यात आहे, मी त्याला मुक्त केल्याशिवाय मागे हटणार नाही. आणि बघा, हा लढा त्याने 1889 मध्ये सुरू केला. कोर्टात केस गेली त्याने. शेवटी केस लढून तिथे बौद्धांचं स्थान येऊने, बौद्ध भिक्खूनं बुद्धवंदना म्हणणे, त्रिशरण पंचशील म्हणणे, बुद्धाला फूल वाहणे म्हणून तिथे पंडे पुजारी ब्राह्मण दगड मारायचे, विटा मारायचे भिक्खूवर. भिक्खूच्या डोक्याचे पूर्णपणे असे 8 टाके पडले, 9 टाके पडले होते. शेवटी केस हायकोर्टामध्ये गेली कलकत्त्याच्या आणि ती केस चालत राहिली आणि शेवटी बौद्ध भिक्खूकडून न्याय मिळाला होता. परंतु ती केस डिक्लेअर केली नाही, त्याचा निकाल त्यांनी लावला नाही. तसाच थंड बस्त्यामध्ये भरून ठेवला त्यांनी. आणि तेवढ्यामध्ये जजला अंतर या टेबलच्या खालून पैसे देण्यात आले आणि केस दाबण्यात आले. शेवटी आजही बुद्धगयेला बौद्धांचं मॅनेजमेंट हे बौद्धांच्या हातात नाही. त्याच्यात 5 ब्राह्मण आहेत आणि 4च बौद्ध आहेत. पण हा आवाज आपल्यालाही उठवला पाहिजे. आणि ही क्रांती शेवटपर्यंत बाबासाहेबांचं नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण लढत राहिलं पाहिजे. तरच आपल्याला त्या महाबोधी महाविहारामध्ये 10 लोक बौद्धांची आल्याशिवाय आपला खरा स्वाभिमान बौद्ध म्हणून या देशात राहणार नाही.
आपण सर्वजण नेहमी जीवनामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा. बुद्ध धम्म म्हणजे बदल करण्याचा मार्ग आहे. बुद्ध धम्म म्हणजे मूलभूत परिवर्तन करणं. कालची वाईट सवय आज असता कामा नये. कालचा विकार क्रोधाचा आज असता कामा नये. कालचं शिव्या देणं, भांडण करणं, झगडे करणं, कडकडा बोटं मोडणं आणि शिव्या साप देणं हे आज असता कामा नये. आपल्या शरीरानं, आपल्या वाणीनं, आपल्या मनानं कोणतंही अकुशल कर्म म्हणजे अयोग्य कर्म, दूषित कर्म आपण करण्याला वाव देऊ नये, तर ते कर्म बदलून टाकले पाहिजे. 3 प्रकारचे वाईट मन हे माणसाला बिघडवतात, घर बिघडवतात, दुनिया बिघडवतात, सारी दुनिया नासवतात. हे 3 प्रकारचे वाईट कर्म आहेत. कोणते? 3च जण बिघडवतात सारे. एक, सर्वात प्रथम माणसाला जो बिघडवतो, अशांती देतो, दुःख देतो, भय देतो, चिंता देतो, सुखानं झोपू देत नाही, हे पहिलं मन आहे. पहिला विकार आहे. त्याला बुद्धाच्या धम्मात राग म्हणतात. बुद्धाच्या मुखातील राग हा शब्द क्रोध या अर्थाने नाही. राग म्हणजे आसक्ती. कोणावरही मन जाणं, कोणावरही मन भाळणं, कोणावरही मन बसणं, अशा प्रकारे मन गदळ होते. आणि अशा प्रकारे हे मन आसक्त करणारं किंवा आसक्ती वाढवणारं किंवा हाव करणारं, कोणावर नजर ठेवणारं हे पापी मन आहे. हे पहिलं दुनिया बिघडवते, मन बिघडवते, समाज बिघडवते, मंडळ बिघडवते, सारी दुनिया नासवते. म्हणून याला मुळात सगळं आपल्यातून काढलं पाहिजे. कोणाच्या जमिनीवर नजर राहणं, कोणाच्या मुलीवर नजर राहणं, कोणाच्या धनावर नजर राहणं, कोणाच्या संपत्तीवर नजर राहणं, कोणाच्या बैलावर नजर राहणं, कोणाच्या मेंढीवर आणि शेळीवर नजर राहणं, कोणाच्या सौंदर्यावर मन जाणं, हे अत्यंत वाईट सवय आहे. आणि याच्यातून आपण लवकर मुक्त झालं पाहिजे. जितक्या लवकर मुक्त होऊ तितक्या लवकर मनाला आपण आवरलं पाहिजे. म्हणजे मन आसक्त न ठेवता अनासक्त केलं पाहिजे. अनासक्त होणं हाच धम्म आहे. अनासक्त जगणं हाच धम्माचा सुखी मार्ग. अनासक्त जीवनाचा मार्ग हाच मानवाला सर्वात उच्च प्रतीची शांती देतो, सुख देतो, समाधान देतो. म्हणून अनासक्त जीवन यालाच खरा धम्म म्हणतात, शुद्ध धम्म म्हणतात. दुसरं मन आहे ते म्हणजे द्वेष करणारं मन. हे द्वेषाचं मन कोणाला पाहिल्याबरोबर एखाद्याच्या मनामध्ये द्वेष उफाळून येतो आतमध्ये. हाच आहे बदमाश, यांनी आमचं केलं होतं वाईट, हे आमचा समाज यांनी तोडला, आमचं मंडळ यांनी तोडलं होतं, हीच आहे खरा, हे मनसंधी हीच आहे, असं मनामध्ये उफाळून येते. आणि उफाळलेलं जे आहे हे पेटत पेटत येते, धुपत धुपत येते आणि ते बऱ्याच दिवसात असते, बऱ्याच महिन्यात असते. म्हणून सर्वांना लक्षात घ्यावं, द्वेषाला कोण्या माणसाबद्दल द्वेष, कोण्या समाजाबद्दल द्वेष, कोण्या जातीबद्दल द्वेष, कोण्याही मात्र वंशाबद्दल द्वेष अजिबात आपल्या मनात ठेवता कामा नये. द्वेषातून मुक्त म्हणजे त्याच्या विरोधी राहणं म्हणजे मंगल मैत्री करणे. हे मंगल मैत्री हे बुद्धाचं बळ आहे. त्याला मेत्ता ब्रह्मविहार म्हणतात. हे 4 ब्रह्मविहार आहेत. मेत्ता ब्रह्मविहार, करुणा ब्रह्मविहार, मुदिता ब्रह्मविहार आणि उपेक्षा ब्रह्मविहार. या 4 ब्रह्मविहारामुळे माणूस परिपूर्ण सुखी समाधानी याच जन्मात त्याला शांती मिळते. म्हणून खरा शांतीचा मार्ग आहे मैत्री. बसल्या बसल्या कधीही सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला फावला वेळ आहे किंवा आरक्षित वेळ आहे तर तुम्ही मैत्री भावना करा. शांत बसून डोळे बंद करा. मी शांत बसलो जाणं आणि मंगल मैत्री सुरू करा स्वतःपासून. मी सुखी हो, सारे लोक सुखी हो. मी निरोगी हो, सारे लोक निरोगी हो. मी दुःखमुक्त हो, सारे लोक दुःखमुक्त हो. मी भयमुक्त हो, सारे लोक भयमुक्त हो. मी व्याधी मुक्त हो, रोगमुक्त हो, सारे लोक व्याधी रोगमुक्त हो. मी निर्वैरी बनो, सारे लोक निर्वैरी बनो. मी निर्वैरी बनो, मी निर्गर्वी बनो, सारे लोक निर्वैरी बनो, सारे लोक निर्गर्वी बनो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. असं आपण 3 मिनिट मंगल मैत्री दररोज करत जा.
औरंगाबादच्या नागशीर मनात बाबासाहेब नेहमी यायचे. बाबासाहेब आंबेडकर वरच्या माळ्यावर त्यांची खोली होती आणि तिथे बाबासाहेब 1.5 घंटा या दोन्ही नागपुड्यातून येणारा जाणारा श्वास त्याच्यावर मन लावायचे. 1.5 घंटा चष्मा न ठेवता आणि सरळ मान आणि छाती त्यांची सरळ राहायची असे. आणि बाबासाहेब यामध्ये विपස්සना आणि आनापान सती आनापान स्मृती करायची. सती म्हणजे जागरूक होऊन श्वासाला जाणणं. आणि त्यानंतर बाबासाहेब मंगलमती करायचे. बाबासाहेबांच्या मनात असं जरा सुद्धा कोणाबद्दल मळ नव्हता. इतके बाबासाहेब निष्कलंक होते, निष्पाप होते. महासागरासारखे ते महाकरुणावान होते आणि महाप्रज्ञावंत होते. त्यांच्यात जरा सुद्धा स्वार्थ नव्हता, जरा सुद्धा लोभ नव्हता, जरा सुद्धा अभिमान नव्हता, जरा सुद्धा गर्व नव्हता. हे त्यांचं व्यक्ती चरित्र शिकवते, आपल्याला प्रेरणा देते, बळ देते, हिंमत देते, स्फूर्ती देते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अखंड करुणेनं भरलेला महामानव सागर आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संपूर्ण महाप्रज्ञेनं भरलेला अथांग ज्ञानाचा सागर आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि त्यांचं पालन करावं. बाबासाहेब हे दिवसातून मुक्त होते म्हणून त्यांची मैत्री ओत भरली होती. तरी सुद्धा नेहरू सरकारनं त्यांना जवळजवळ 22 ठिकाणी हे चान्स दिला नव्हता आंतरराष्ट्रीय ख्यातीवर जाण्यासाठी काम करायला. नेहरू सरकार जरा कुत्सर होतं, दुष्ट मनाचं होतं. असा To accelerate the wheel of Dhamma, subscribe the channel and press the bell icon.